नमस्कार मित्रांनो। तर तुम्ही मागे बघू शकता, तर ही आमची माऊली डेव्हलपर्सची देवगडची साईट आहे। बजेट होम आहे, 2 BHK 1100 स्क्वेअर फीटमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण ह्या बजेट बंगलोची माहिती सर्व देणार आहोत। तर त्यासाठी ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आणि जर तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घर बांधून पाहिजे असेल तर माऊली डेव्हलपर्स देवगडला नक्की कॉन्टॅक्ट करा। आम्ही स्क्रीनवर नंबर आमचे दिलेले आहेत। देवगड पवनचक्कीच्या बाजूलाच ही आपली साईट आहे G+1। तर ह्याचा ग्राउंड फ्लोअर आहे 750 स्क्वेअर फीट आणि फर्स्ट फ्लोअर आहे 350 स्क्वेअर फीट। तर यामध्ये आपण सर्व डिटेल तुम्हाला जे रूम पोझिशन्स आहेत, काम कोणत्या प्रकारे केले त्याची सर्वांची माहिती आपण तुम्हाला देणार आहोत। ही व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी काही महत्त्वाची सूचना की माऊली डेव्हलपर्स देवगडच्या माध्यमातून आम्ही कोणतीही जमीन विक्री करत नाही। तर हे जे घर आहे, तर हे घर मालक आहेत हे देवगडमधीलच आहेत। तर खाडी किनारी त्यांचं मूळ घर आहे आणि त्या ठिकाणी घर रिन्युएट त्यांनी केलेलं आहे। पण भावंड जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना घर एक्सटेंड करता येत नाही, म्हणजे मोठं घर बांधता येत नाही। तर त्यामुळे त्यांच्या या वडिलोपार्जित जागेमध्ये, म्हणजे जी पवनचक्कीच्या बाजूला आहे त्या जागेमध्ये ते हे नवीन त्यांचं घर बांधतायत। सो पुन्हा एकदा सर्वांना सूचना की जमिनीसाठी कोणीही फोन करू नये आणि आम्ही हे परप्रांतीय वगैरे यांना कोणतेही घर विकत नाही आणि आम्ही रेडीमेड घर म्हणजे जे तयार बंगले असतात तेही आम्ही विकत नाही। तर जर तुमची जमीन असेल सिंधुदुर्गमध्ये कोणत्याही तालुक्यामध्ये, तर तुमच्या जागेवर आपण तुम्हाला पाहिजे त्या प्रकारचं त्या डिझाईनचं तुमच्या बजेटमध्ये आपण घर बांधकाम करून देऊ शकतो। सुरुवात करूया या घराच्या चौथऱ्यापासून। तर चौथऱ्याची उंची आपण 3 फूट ठेवलेली आहे, जी रेग्युलर आमच्या इस्टिमेटमध्ये आम्ही प्रोव्हाइड करतो। त्याच्यानंतर हे जे कातळ, म्हणजे हा कातळ पोर्शन आहे, तर या कातळ पोर्शनच्या खाली आपण 6 इंच एक्सकॅव्हेशन म्हणजे ब्रेकिंग केलेलं आहे आणि ते ब्रेकिंग करून आपण त्यामध्ये त्यावर चौथरा बांधकाम करून, जो आपला लॅटराइटचा दगड आहे 9 इंच साईजचा, तर ते बांधकाम करून त्यावर आपण हा 6 इंचचा एक प्लीन बीम दिलेला आहे। यानंतर हा समोरचा व्हरांडा आहे। व्हरांडा देखील आपला स्पेशियस आहे, 5 फूट रुंदीला आणि 13.5 फूट लांबीला आहे। या पायऱ्या नंतर करायच्या आहेत, कारण डोअरच्या समोर हे जे मेन डोअर आहे, तर या मेन डोअरच्या समोर या ठिकाणी पायऱ्या येणार आहेत आणि साईडचं अजून संपूर्ण काम बाकी आहे। व्हरांड्यामध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपण जो मुख्य दरवाजा आहे, तो मुख्य दरवाजा आपण 4 फूट रुंदीला आणि 7 फूट उंचीला असा स्पेशियस ठेवलेला आहे। या ठिकाणी आपलं लाकडी डोअर, सागवानी लाकडी डोअर बसणार आहे डबल पॅनलमध्ये। त्यानंतर व्हरांड्यामध्येच एक आपण स्पेशियस अशी 4 बाय 4 फुटाची खिडकी या ठिकाणी दिलेली आहे। व्हरांड्याला आपण या ठिकाणी 7 फूट उंचीला स्लॅब प्रोव्हाइड केलेला आहे। 7 फूट उंचीला स्लॅब देण्याचं कारण आपला व्हरांडा देखील सुरक्षित राहतो पाण्यापासून, पावसामध्ये। त्यासोबत आपण जो पूर्ण हा सागवानी डोअर बनवतो, तर त्याला देखील पावसापासून संरक्षण मिळतं। त्यासोबत आपण व्हरांड्याच्या 7 फूट उंचीचा जो स्लॅब आहे त्याला देखील आपण 1-1 फूट बाहेर ऑफसेट दिलेले आहेत, जेणेकरून पावसाचं पाणी हे व्हरांड्यामध्ये शक्यतो येणार नाही। त्यानंतर आपण मुख्य दरवाजामधून या ठिकाणी प्रवेश करतो हॉलमध्ये। तर हा जो हॉल आहे हा 12 फूट रुंदीला आणि 15 फूट लांबीला आहे। त्यानंतर या हॉलला देखील आपण 5 फूट बाय 4 फूट अशी प्रशस्त अशी विंडो या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे। हॉलमधून आपण प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी लेफ्ट साईडला हा बेडरूम आहे। तर ह्या बेडरूमची लांबी रुंदी 11 बाय 10। तर बेडरूमला देखील आपण 4 बाय 4 फुटाच्या 2 खिडक्या, त्याचसोबत या ठिकाणी सामान ठेवण्यासाठी लॉफ्ट, जो आपण डोअरच्या वरती या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे। आणि या बेडरूमच्याच बाजूला या ठिकाणी कॉमन टॉयलेट बाथरूम आहे। तर याची 7 फूट लांबी आहे आणि 4 फूट रुंदी आहे। त्यासोबत आपण या ठिकाणी 1.5 बाय 2 फुटाची एक खिडकी ठेवलेली आहे। बाथरूमला आपण 7 फुटाला एक 4 इंचचा स्लॅब प्रोव्हाइड करतो, जेणेकरून बाथरूमच्या वरती आपण स्टोरेज म्हणून ती जागा वापरू शकतो। त्यानंतर आपण या ठिकाणी किचनमध्ये येऊया। तर हा देखील प्रशस्त असा किचन आहे।
या किचनची लांबी आहे 12 फूट बाय 10 फूट आणि या किचनला देखील आपण 2 विंडो प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि या ठिकाणी आपला एल शेपमध्ये ओटा असणार आहे या विंडोच्या एजपासून ते या विंडोच्या एजपर्यंत। त्यामुळे आपण ह्या खिडक्यांची जी उंची आहे ती 8 इंच वरती ठेवली आहे। म्हणजे हा जो एक दगड आहे तो एक दगड आपण वरती ठेवलेला आहे, जेणेकरून हा संपूर्ण जो एल पोर्शन असणार आहे हा ओट्यामध्ये येणार आहे। त्याचसोबत किचनला आपण मालकांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे या ठिकाणी आपण डबल लॉफ्ट प्रोव्हाइड केलेले आहेत। आम्ही एस्टिमेटमध्ये एकच लॉफ्ट प्रोव्हाइड करतो, तर त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार आपण हा एक एक्स्ट्रा लॉफ्ट या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे। यानंतर या ठिकाणी ग्राउंड फ्लोअरला हा जिन्याचा पोर्शन आहे आणि या ठिकाणी वॉश बेसिन, त्यानंतर वॉशिंग मशीन वगैरे ठेवण्यासाठी जागा आणि त्यानंतर इकडून बाहेर पाठच्या बाजूला जाण्यासाठीची डोर एक्झिट आपण ठेवलेली आहे। जिना आपण सी शेपमध्ये केलेला आहे, तर इकडून फर्स्ट लँडिंग हे साधारण 4 फुटावर येतं, त्याच्यानंतर सेकंड लँडिंग आपला 7 फुटावर आणि थर्ड लँडिंग डायरेक्ट 10 फुटावर। इथून हा पूर्ण रेलिंग होणार आहे, तर MS किंवा स्टील रेलिंगमध्ये हे संपूर्ण काम होणार आहे। त्यानंतर इकडे आपण स्टेअरकेसला लाईटसाठी या ठिकाणी आपण विंडो ठेवलेली आहे, ती 3 फूट बाय 4 फूट उंचीची आहे। त्यासोबत या ठिकाणी देखील आपण एक विंडो प्रोव्हाइड केलेली आहे, जेणेकरून पायऱ्या चढताना कुठेही या ठिकाणी अंधार येऊ नये। आता सध्या आपलं काम सुरू आहे लिंटलच्या वरचं, म्हणजे या ठिकाणी देखील स्लॅब आहे। तर हा फर्स्ट फ्लोअर आणि या फर्स्ट फ्लोअरला या ठिकाणी एक बेडरूम हो काय म्हणतास? होय होय। तर या ठिकाणी एक बेडरूम आहे, सेम खाली जो बेडरूम आहे तर त्याच प्रकारे या ठिकाणी देखील बेडरूम आणि आपले गवंडी कामगार बरा आहेस ना? तर आता इकडे आपली 7 फुटाच्या वरती म्हणजे लिंटल जे बांधकाम आहे त्याच्या वरचे बांधकाम सुरू आहे। लिंटल आपला कास्ट झालेला आहे। या ठिकाणी देखील बेडरूमला आपण एक लॉफ्ट प्रोव्हाइड केला, तर त्याचं अजून डिशटरिंग व्हायचं आहे। लिंटलमध्ये आपण या ठिकाणी 6 इंच पूर्ण लिंटल संपूर्ण जे पूर्ण भिंती असतात त्यावर आपण प्रोव्हाइड करतो। यावरच्या बेडरूमला देखील 4 बाय 4 फुटाच्या स्पेशियस अशा 2 विंडो प्रोव्हाइड केलेल्या आहेत। त्यानंतर या ठिकाणी देखील एक बाथरूम आहे, सेम 7 बाय 4 फूट, ह्याला देखील विंडो आणि वरती सामान ठेवण्यासाठी एक 4 इंचाचा स्लॅब आणि इथून एक कॉमन एंट्री आहे, ही टेरेसवर येते। तर ही संपूर्ण टेरेस असणार आहे आणि या ठिकाणाहून तुम्ही सुंदर अशी पवनचक्की आणि त्यानंतर आजूबाजूच्या परिसराचा व्ह्यू या इथे बघू शकता। मित्रांनो, आपण बांधकाम करतो ती भिंतींची जाडी ही 9 इंच असते, याला आपण थप्पी बांधकाम बोलतो। मजबूत असा हा आपल्या देवगडचा दगड यासाठी आपण यूज करतो। त्याचसोबत लिंटल देखील पूर्ण असते। काही ठिकाणी काय करतात की फक्त जे आपले डोअर्स आणि विंडो पोर्शन आहेत त्याच्यावर फक्त लिंटल प्रोव्हाइड केले जाते, पण आपण संपूर्ण भिंतींवर या ठिकाणी लिंटल प्रोव्हाइड करतो। त्यानंतर जर स्लॅबला देखील बघायला गेला तर लोड बेरिंग स्ट्रक्चरमध्ये या ठिकाणी काही ठिकाणी स्लॅबच्या बॉटमला बीम दिला जात नाही, डायरेक्ट भिंतींवर बीम प्रोव्हाइड केला जातो, पण आपण या ठिकाणी स्लॅबला देखील बॉटमला बीम प्रोव्हाइड केलेला आहे। आपला हा जो स्लॅब आहे हा 5 इंच जाडीचा येतो, त्यामुळे पूर्ण मजबूत असा हा स्लॅब आहे। विथ आपण वॉटर प्रूफ केमिकल, त्याच्यानंतर व्हायब्रेटर देखील आपण सर्व यूज करतो। स्टील देखील जिंदालचा यूज करतो, अंबाशक्ती, त्याच्यानंतर शिर्डी हे वगैरे लोकल ब्रँड्स आहेत, त्याचा आपण स्टील यूज करत नाही। आता आपण बाहेरच्या बाजूला आलो आहे, तर इकडे आपण मगाशी बघितला हा व्हरांड्याचा स्लॅब आहे जो 7 फूट उंचीला आहे। त्याच्यानंतर हा वरचा स्लॅब आहे हा 10 फूट उंचीला आहे। तर स्लॅबला आपण प्रत्येक बाजूने या ठिकाणी ऑफसेट बाहेर काढलेले आहेत, जेणेकरून डायरेक्ट भिंतींवर पाणी येणार नाही। त्याच्यानंतर ह्या ज्या आपल्या एक्सटर्नल विंडो आहेत त्यांना आपण 3 साईड आपण कव्हर केलेलं आहे। 2 साईडला 2 कानपे आहेत आणि वरती आपला छज्जा आहे। तर याला देखील का प्रोटेक्ट केलं आहे, कारण पावसाचं पाणी आपल्या विंडोमध्ये येऊ नये। त्यानंतर ही जी कानप्यांची हाईट आहे ती देखील आपण 6 इंच खाली ठेवली आहे, जेणेकरून पावसाचं पाणी त्या विंडोच्या जे आपले सील लेवल असणार आहे तर त्याच्या खाली येईल। तर अशी ही आपली पूर्ण बॅक साईड आहे। त्यानंतर या ठिकाणी आपण पूर्ण स्टोरेज, वाळू
त्याच्यानंतर आता खडीचं काम आता मोस्टली होत आलं आहे. वरचा स्लॅब कास्टिंगच्या वेळी खडी पुन्हा मागवण्यात येईल. ह्या साईटचे कंपाऊंड वॉलची आपण व्हिडिओ एक बनवलेली होती. तर पूर्ण हे जी साईट आहे ही आपण कंपाऊंड घालून सिक्युअर्ड करून घेतले. त्यासोबत आपलं जे सर्व मटेरियल आहे तर ते मटेरियलसाठी एक टेम्पररी शेड या ठिकाणी बनवलेली आहे. तर यामध्ये आपलं सेंटरिंगचं सामान आणि सर्व ठेवलेलं आहे. आपण अल्ट्राटेक सिमेंट वापरतो. अल्ट्राटेक व्यतिरिक्त कोणतंही सिमेंट वापरत नाही. अल्ट्राटेक किंवा ACC दोघांपैकी एक. आणि स्टीलमध्ये आपण आता हे जे तुकडे आहेत पीसेस तर आपण जिंदालचं स्टील यूज करतो. मित्रांनो, तुमचा एक प्रश्न असेल की ह्या घराची किंमत किती आहे. ॲक्च्युली प्रत्येक व्हिडिओला आम्हाला कमेंट्स येतात की घराची किंमत तुम्ही व्हिडिओमध्ये सांगत नाही. त्याचं कारण असं आहे, हे जे घराच्या किमती आहेत हे प्रत्येक साईटनुसार आणि तुमच्या रिक्वायरमेंटनुसार बदलत असतात. त्यामुळे व्हिडिओत आम्ही एक तुम्हाला किंमत सांगणार. तुमच्या जागेवरती किंमत वेगळी असेल, जास्त होऊ शकते, कमी होऊ शकते, फरक होऊ शकतो. त्यावरून नंतर मिसअंडरस्टँडिंग होऊन भांडणं होतात. असे आम्हाला अनुभव आलेले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला ह्या घराची किंमत आणि संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा. काही साईटवर आमच्या नेटवर्क नसतं, काही वेळा फोन उचलता येत नाहीत ट्रॅफिकमध्ये किंवा गाडी चालवत असतो किंवा एखाद्या क्लायंटसोबत मीटिंगमध्ये असतो. तर त्यावेळी आम्हाला फोन रिसीव करता येत नाही. तर त्यावेळी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज केलात तरी पण चालेल, आम्ही तुम्हाला नक्की कॉलबॅक करू. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यक्तींनीच फक्त फोन करा, कारण आम्ही कोल्हापूर, रत्नागिरी या ठिकाणी आपल्या साईटचं काम करत नाही. कारण डिस्टन्स लांब पडतं. त्याच्यानंतर डिस्टन्स लांब पडल्यामुळे किंमत देखील वाढवावी लागते आणि ती किंमत समोरच्या व्यक्तीला परवडत नाही. त्या किमतीमध्ये तुमचं एखादं काम त्या ठिकाणच्या लोकल कॉन्ट्रॅक्टरला जर दिलं तर ते अजून तुम्हाला सोयीस्कर आणि म्हणजे बजेटमध्ये पडेल. त्यामुळे शक्यतो सिंधुदुर्गातील ज्यांना घर बांधायचं आहे त्यांनीच फक्त कॉन्टॅक्ट करा. आता हा जो तुम्ही प्लॅन बघितला आहे तर ती ही ऑनरची रिक्वायरमेंट होती. त्यांना याच प्रकारे सर्व रूम पोझिशन्स पाहिजे होत्या. जर तुम्हाला डिझाईन करून पाहिजे असेल प्लॅन घर 3D डिझाईन तर ते देखील आपण करून देतो. कोकणातील घर बांधकामाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मंडळी ते कमेंट करून नक्की सांगा. तर यानंतर आपण चाललो आहे आपल्या दाभोळे साईटवर. तर त्या ठिकाणी देखील कोणत्या प्रकारे बांधकाम सुरू आहे, त्याचं पूर्ण प्लॅनिंग वगैरे कोणत्या प्रकारे आहे त्याची देखील आपण तुम्हाला माहिती देणार आहोत. आणि हे जे घर आहे तर आता सध्या आपलं बांधकाम सुरू आहे. याच्यानंतरच्या प्रत्येक स्टेपचे देखील व्हिडिओ आपण आपल्या सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनलवर घेऊन येऊ. तर त्यासाठी आपलं सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आम्ही कोकणामध्ये कोणत्या प्रकारे कोणत्या क्वालिटीने घर बांधकाम करतो त्याची सर्व डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.